गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाचं वागणं नक्की असावं तरी कसं। बघा, हे जीवन जगताना या संसारामध्ये, या जीवनामध्ये मनुष्यामध्ये एवढा घमंड भरलेला असतो ना की मनुष्याला वाटत असतं माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की आपण मुक्या प्राण्यांकडून शिकावं। प्रत्येक माणसानं, प्रत्येक स्त्री आणि पुरुषानं मुक्या प्राण्यांकडून शिकायलाच हवं की नको। बघा, आपण घरामध्ये कुत्रा पाळतो, आपण घरामध्ये मांजर पाळतो, जसं आपण शिकवतो ना त्या पद्धतीनं आपल्याशी इमानदार राहतात। म्हणजे पाळीव प्राणीसुद्धा त्यांच्यावर जर प्रेम केलं ना तर ते आपल्यावर ते सुद्धा प्रेम करतात। पण माणूस तसा आहे का? माणसाने जर कोणी कधी प्रेम करायचं ठरवलं ना तर 100% माणसाला धोकाच मिळत असतो। पण असं का होतं बरं? तर असं होतं मीपणामुळं, अहंकारामुळं। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे माणसाने विश्वास जर ठेवायचा असेल ना तर भगवंतावर ठेवायला हवा। कारण मनुष्यावरचा विश्वास असतो ना तो कधीही तड जात असतो। मग तुम्हाला जर ठेवायचा असेल ना तर ते एक प्रकारे मुके प्राणी परवडले। बघा, आपण सांगू तसे वागतात, आपल्या भाकरीला ते जागतातच ना। पण मनुष्याने सुद्धा तसं वागायला हवं ना। जर मनुष्याच्या जीवनामध्ये या अंतरात्म्यामध्ये परमेश्वर आहे असं आपण मानतो, मग मनुष्य मात्र तसा वागत का नाही बरं? कधीतरी तुम्हाला हा प्रश्न पडलेलाच असेल। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की एक खूपच प्रामाणिक कुत्र्याचा एकदा मृत्यू होतो आणि तेव्हा तो कुत्रा भगवान भोलेनाथांच्या दरबारामध्ये पोचतो। भगवान भोलेनाथ त्या कुत्र्याला म्हणतात, हे श्वान, तू एक कुत्रा असून सुद्धा कधीही कोणाला त्रास दिला नाहीस। नेहमीच तू तुझ्या मालकाचा प्रामाणिकपणा टिकवून ठेवला आहेस आणि जे पण तुझ्यासारखे प्रामाणिक असतात ना ते मला खूपच प्रिय असतात। म्हणजे समर्थांनी काय सांगितलेलं आहे? भगवंताला प्राणी असो किंवा कोणताही मनुष्य असो, कोणीही असो, जे प्रामाणिक वागतात ना त्यांच्यासाठी भगवंत सदैव तयार असतो, भगवंत सदैव जागा असतो। मग बघा, आपण कधीकधी आपल्यावर प्रसंग पडतो, भगवंताचा आपण भरपूर धावा करतो, पण तरीसुद्धा भगवंत आपल्या बघा वेळेला येतो का? काय येत नाही बरं? कारण आपण प्रामाणिक नसतो। पण एकदा प्रामाणिक होऊन बघा, तुम्ही पुस्तकं कमी वाचली तरी चालतील, पण जेव्हा तुम्ही प्रामाणिक व्हाल ना तुमच्या अंतरात्म्यामध्ये एवढी ऊर्जा निर्माण होईल ना, तुमचं सौंदर्य खुलून राहिल्याशिवाय राहणार नाही। आपण पाहत होतो की तो कुत्रा त्याच्या मालकाशी एवढा प्रामाणिक राहिला ना, ते पाहून भगवान भोलेनाथांनी कुत्र्याला सांगितलं की तू नेहमीच तुझ्या मालकाबरोबर प्रामाणिक राहिला आहेस आणि जे पण तुझ्यासारखे प्रामाणिक असतात ना ते मला खूप प्रिय आहेत। आणि म्हणूनच यावेळी माझी अशी इच्छा आहे की मी तुला मानवाच्या रूपामध्ये पृथ्वीवर पुन्हा पाठवणार आहे। त्यामुळं मनुष्याच्या रूपामध्ये तू पृथ्वीवर सुख भोगू शकशील। कारण मनुष्य योनीमध्ये सर्वात श्रेष्ठ ही योनी आहे आणि मनुष्याचा जन्म मिळवण्यासाठी देवी देवतासुद्धा तडपडत असतात। म्हणून भगवान भोलेनाथांचं हे बोलणं ऐकल्यानंतर कुत्रा म्हणतो, प्रभू, तुम्ही मला कोणत्याही रूपामध्ये पृथ्वीवर पाठवा, परंतु मनुष्याच्या रूपामध्ये मला कधीच पृथ्वीवर पाठवू नका। तेव्हा भगवान शिव म्हणतात, असं का बरं? तेव्हा कुत्रा म्हणतो, हे प्रभू, मी मनुष्याला असे काही घृणास्पद कृत्य करताना पाहिले आहेत ना जे खरंच खूप घाणेरडे आहेत। तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, जर ही गोष्ट सत्य असेल तर मला सुद्धा जाणून घ्यायचं आहे की तू मनुष्याला असे कोणते कृत्यकाम करताना पाहिलं आहेस जे खूपच घाणेरडे आहे, ज्यामुळे तुला मनुष्याच्या जातीचा एवढा द्वेष आहे
त्यानंतर कुत्रा देवाला म्हणतो, हे प्रभू, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर मग माझी एक गोष्ट ऐका. तेव्हा तो कुत्रा देवाला ती गोष्ट सांगायला सुरुवात करतो. कुत्रा देवाला म्हणतो, हे प्रभू, एकदा एक ब्राह्मण काशीमध्ये विद्या अध्ययन करण्यासाठी गेले आणि त्यांनी तिथे 12 वर्ष अध्ययन केले. जेव्हा त्यांनी सर्व काही अध्ययन केले ना, सर्व विद्या ग्रहण केली, त्यानंतर ते त्यांच्या घरी परत आले आणि ते त्यांच्या वडिलांना म्हणाले, बाबा, मी सर्व काही अध्ययन करून आलो आहे, मला सर्व काही माहीत आहे, तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारा, मी त्या प्रश्नाचं उत्तर लगेच देऊन टाकेल. तेव्हा त्या ब्राह्मणाचे वडील बघा त्याला म्हणू लागले, ठीक आहे, जर तुला सर्व काही माहीत आहे ना, मग तू माझ्या फक्त एका छोट्या प्रश्नाचं उत्तर दे. ब्राह्मण म्हणाला, ठीक आहे बाबा, तुमच्या मनात जो पण प्रश्न आहे ना तो तुम्ही मला विचारा. तेव्हा त्या ब्राह्मणाच्या वडिलांनी विचारलं, मला फक्त तू इतकंच सांग की पापाच्या बापाचं नाव काय असतं बरं. तेव्हा तो ब्राह्मण विचार करू लागला की तो पापाचा बाप हे तर मी कुठेही वाचलं नाही. जी पुस्तकं मी वाचली आहेत ना त्यामध्ये असा कुठेच उल्लेख मला सापडला सुद्धा नाही. त्यानंतर तो ब्राह्मण रात्रभर आणखी पुस्तके वाचू लागला, परंतु त्याला पापाच्या बापाचं नाव कुठेच सापडलं नाही. तेव्हा त्या ब्राह्मणाचे वडील म्हणू लागले, जर तुला पापाच्या बापाचं नाव माहीत नसेल मग तू आत्तापर्यंत काय अभ्यास केलास आहेस. आत्तापर्यंत तुला पापाच्या बापाचं नाव एवढं सुद्धा माहीत नाही. वडिलांचं हे बोलणं ऐकल्यानंतर ब्राह्मण म्हणू लागला, मी एका ब्राह्मणाचा मुलगा आहे, बाबा तुम्ही काळजी करू नका, मी पापाच्या बापाचं नाव शोधूनच परत येईल. मग यासाठी आणखी 12 वर्ष अध्ययन करावं लागलं ना तरीसुद्धा काही हरकत नाही. वडिलांचं असं बोलणं ऐकल्यानंतर तो ब्राह्मण पुन्हा काशीकडे मार्गस्थ होतो आणि इकडे कुत्रा भगवान भोलेनाथांना म्हणतो, प्रभू, जेव्हा ते ब्राह्मण घरातून काशीसाठी मार्गस्थ झाले ना तेव्हा रस्त्यामध्ये त्यांना खूपच तहान लागते. त्यांना रस्त्यामध्ये एक घर दिसतं. तेव्हा ते ब्राह्मण त्या घरामध्ये जातात आणि तिथे जाऊन ते म्हणतात, मला खूपच जोराची तहान लागली आहे, जर घरामध्ये कोणी असेल ना तर मला एक ग्लास पाणी पाजा. ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकल्यानंतर त्या घरातून एक स्त्री बाहेर येते आणि त्या ब्राह्मणाला पाणी पाजते. ब्राह्मण त्या स्त्रीनं आणलेलं पाणी पितो व त्यानंतर तो ब्राह्मण त्या स्त्रीला विचारतो, हे घर कुणाचं आहे. ती स्त्री म्हणते, हे ब्राह्मण देवता, तुम्ही ही गोष्ट पाणी पिण्या अगोदर विचारायला हवी होती की हे घर कोणाचं आहे. तुम्ही आता पाणी तर प्यायला आहात आणि आता विचारत आहात की हे घर कोणाचं आहे. मग ऐका, हे घर एका वेश्येचं आहे, मी एक वेश्या आहे. आणि ब्राह्मणाने जसं त्या वेश्याचं नाव ऐकलं तेव्हा त्यांनी त्याच्या कानावर हातच ठेवले आणि ते शांतम पापम शांतम पापम बघा असे म्हणू लागले, माझ्याकडून एक पाप घडला आहे, मी एक वेश्येच्या घरातील पाणी प्यायलो आहे, मला पापाचा बाप तर मिळाला नाही आणि माझ्याकडून आणखी एक पाप घडलं आहे. तेव्हा ती स्त्री म्हणू लागली, हे ब्राह्मण देवता, तुम्ही पुढे कुठे चालला आहात. त्या ब्राह्मणानं त्या वेश्येला सर्व हकीकत सांगितली की मी पापाच्या बापाचं नाव शोधण्यासाठी चाललो आहे आणि जो मला काशीमध्ये सापडेल ना, आणि म्हणूनच मी पुन्हा काशीत अभ्यास करण्यासाठी चाललो आहे. बघा, ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकल्यानंतर त्या स्त्रीने विचार केला, हा ब्राह्मण 12 वर्ष काशीमध्ये अध्ययन करून आला आहे, तरीसुद्धा याला माहीत नाही की पापाच्या बापाचं नाव काय आहे बरं. हा आता पुन्हा काशीमध्ये अध्ययन करण्यासाठी चालला आहे, परंतु हे आवश्यक नाही की जेव्हा हे ब्राह्मण देवता काशीत जातील तेव्हाच त्यांना पापाच्या बापाचं नाव समजेल. आता हे माझ्याजवळ आले आहेत, मग मी त्यांना सांगते की पापाच्या बापाचं नाव काय आहे. मी जर असं केलं ना तर इतक्या लांब यांना जावं लागणार नाही. असा विचार केल्यानंतर ती वेश्या ब्राह्मणाला म्हणते, हे ब्राह्मण देवता, तुम्हाला पापाच्या बापाचं नाव माहीत करून घ्यायचं आहे ना, मग यासाठी तुम्हाला काशीला जायची काहीच गरज नाही. पापाच्या बापाचं नाव तर तुम्हाला मीच सांगू शकते. तेव्हा ते ब्राह्मण म्हणू लागले, जर तू मला हे नाव सांगितलं ना तर मला इतक्या लांब जाण्याची काहीच गरज नाही. तेव्हा ती स्त्री म्हणते,
ठीक आहे ब्राह्मण देवता, मी तुम्हाला पापाच्या बापाचं नाव सांगते, परंतु तुम्ही आता खूपच थकलेले दिसत आहात. तुम्ही खूप अंतरावून चालत आलत आहात बघा, म्हणून मला सुद्धा असं वाटत आहे की तुम्ही आराम करायला हवा. थोडा वेळ इथे थांबा आणि आराम करा. तेव्हापर्यंत मी तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था करते आणि भोजन ग्रहण केल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की पापाच्या बापाचं नाव काय आहे. इकडे कुत्रा भोलेनाथांना म्हणतो, जेव्हा त्या स्त्रीनं ब्राह्मणाला सांगितलं की तुम्ही भोजन करा आणि त्यानंतर मी तुम्हाला पापाच्या बापाचं नाव सांगेल, तेव्हा ते ब्राह्मण देवता म्हणू लागले, मी तुझ्या घरी अन्नग्रहण कसे करू? मी तुझ्या घरी भोजन कधीच करणार नाही. मी तुझ्या घरी पाणी प्यायलो आहे ना, हेच पाप खूप मोठं घडलं आहे. ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकल्यानंतर ती वेश्या म्हणू लागली, काहीच हरकत नाही, पण ब्राह्मण देवता, मी तुम्हाला डाळ पीठ आणि तूप साखर देते. तुम्ही स्वतः जेवण तयार करा आणि भोजन ग्रहण करा. तेव्हा ते ब्राह्मण देवता म्हणू लागले, तू तर एक वेश्या आहेस, मला तुझ्या घरची भिक्षासुद्धा मान्य नाही. ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकल्यानंतर ती स्त्री म्हणू लागली, ब्राह्मण देवता, जर तुम्ही माझ्या हाताने भिक्षा घेतली तर मी तुम्हाला 5 सोन्याच्या मोहऱ्या देईल. त्या स्त्रीचं हे बोलणं ऐकल्यानंतर ते ब्राह्मण विचार करू लागला, पापाच्या बापाचं नाव माहीत नाही कुठे मिळेल, परंतु मी सोन्याच्या मोहरासुद्धा हातच्या निघून जातील. जर ही स्त्री मला भिक्षा देत असेल ना, तर काहीच हरकत नाही. इथे पाहायला आहे तरी कोण? बघा, समर्थांनी इथे सांगितलेलं आहे. आपण असं म्हणतो, जेव्हा आपण वाईट कृत्य करतो ना, तेव्हा आपण स्वतःशी म्हणत असतो, मी इथे वाईट कृत्य करतोय, पण मला पाहायला इथे आहे तरी कोण? आपल्याला वाटत असतं आपल्याला कोणीच पाहत नाही, पण भगवंत नामाचा कॅमेरा आहे ना, तो प्रत्यक्ष आपल्या या शरीरामध्ये असतो आणि तुम्ही जे काही करता ना, तो निरंतर पाहत असतो. म्हणून वाईट कर्म करताना तुम्ही विचार करायला हवा. त्या पद्धतीनं बघा, तो ब्राह्मण होता, त्याला वाटू लागलं की मला इथे कोणीच पाहणार नाही, इथे मला कोण पाहू शकेल. मी हिच्याकडून भिक्षा घेईल आणि स्वतःच्या हाताने अन्न शिजवेल आणि त्यानंतर मी अन्न ग्रहण करेल. बघा, लक्षात ठेवा की ही जी कथा आहे ना, कुत्रा भगवान भोलेनाथांना म्हणत आहे. बघा, पुढे कुत्रा भगवान भोलेनाथांना म्हणतो, हे प्रभू, त्या ब्राह्मणाला आत्तापर्यंत भिक्षा द्यायला सुद्धा अडचण होती, परंतु 5 सोन्याच्या मोहरांमुळे ब्राह्मणाच्या सर्व अडचणी संपून गेल्या आणि त्यांनी स्त्रीकडून भिक्षा स्वीकारली. त्या ब्राह्मणाने पीठ, तूप, साखर, डाळ घेतल्यानंतर ते अन्न शिजवायला सुरुवात करतात. इकडे कुत्रा भगवान भोलेनाथांना म्हणतो, प्रभू, ज्या वेळेला ते ब्राह्मण जेवण बनवत होते ना, तेव्हा ती वेश्या तिथे येते आणि येऊन ब्राह्मणाला म्हणते, हे ब्राह्मण देवता, तुम्ही माझ्या घरचे पाणी प्यायले आहात आणि माझ्या हातातून तुम्ही भिक्षासुद्धा स्वीकारली आहे, मग मी तुमच्यासाठी भोजन बनवू शकते का? तेव्हा ते ब्राह्मण म्हणू लागले, तू एक वेश्या आहेस, जास्त बोलू नकोस. तुझ्या घरातून मी भिक्षा स्वीकारली आहे, हीच तुझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तू एक वेश्या आहेस ना, आणि तुझ्या हाताने बनवलेलं अन्न मी कधीही खाऊ शकत नाही. तेव्हा ती वेश्या म्हणाली, हे ब्राह्मण देवता, काळजी करू नका. जर तुम्ही मी शिजवलेलं अन्न खाल्लेत ना, तर याबद्दल मी तुम्हाला आणखी 5 सोन्याच्या मोहरा देईल. तेव्हा ते ब्राह्मण विचार करू लागला, जर मला फक्त अन्न खाण्याच्या बदल्यामध्ये 5 सोन्याच्या मोहरा मिळत असतील ना, तर माझ्याकडे 10 सोन्याच्या मोहरा होतील. तेव्हा ते ब्राह्मण विचार करतात आणि काही हरकत नाही असे म्हणतात, आणि त्या स्त्रीनं बनवलेलं अन्न मी खातो, तसंही इथे मला कोण पाहणार आहे? ते ब्राह्मण त्या स्त्रीला म्हणू लागले, तुझ्या हाताने बनवलेलं अन्न मी खाईल, परंतु तू स्नान केल्यानंतर ते अन्न शिजव. तेव्हा ती वेश्या म्हणू लागली, ठीक आहे महात्मा, मी स्नान केल्यानंतर अन्न शिजवणार आहे. आणि 5 सोन्याच्या मोहरा दिल्यानंतर त्या स्त्रीनं ब्राह्मणासाठी अन्न शिजवलं आणि त्यानंतर तो ब्राह्मण म्हणाला, ठीक आहे, आता तू इथून जा, मी स्वतः अन्न ग्रहण करेल. तेव्हा ती स्त्री म्हणू लागली, हे ब्राह्मण देवता, मी तुमच्यासाठी अन्न शिजवलेलं आहे, मग फक्त 5 घास माझ्या हाताने खा. तेव्हा तो ब्राह्मण म्हणू लागला, मी तुला बोट दिला आहे ना, मग आता तू हात धरण्याचा प्रयत्न करू नकोस.
मी तुझ्या हाताने कधीही अन्न खाऊ शकत नाही, तू एक वेश्या आहेस. तेव्हा ती स्त्री म्हणू लागली, हे ब्राह्मण देवता, जर तुम्ही 5 घास माझ्या हाताने खाल्लेत ना, तर मी तुम्हाला 5 सोन्याच्या मोहरा आणखी देईल. बघा, तेव्हा ब्राह्मण विचार करू लागला, जर ही मला आणखी 5 सोन्याच्या मोहरा देत असेल तर माझ्याकडे 15 सोन्याच्या मोहरा होतील. आणि तेव्हा तो ब्राह्मण त्या वेश्याला म्हणू लागला, ठीक आहे, जर तुला तुझ्या हाताने मला अन्न भरवायचं असेल ना, तर यामध्ये काहीच हरकत नाही. ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकल्यानंतर त्या स्त्रीनं ब्राह्मणाला जेवणाचं ताट वाढलं. त्या स्त्रीनं ताटातून एक घास उचलला आणि त्या ब्राह्मणाच्या तोंडाच्या दिशेने केला. ब्राह्मणाने सुद्धा तो घास खाण्यासाठी तोंड पुढे केलं आणि जसा तो ब्राह्मण घास खाणारच होता ना, तेव्हा त्या स्त्रीनं ब्राह्मणाच्या गालावर जोरात एक चपराक मारली. आणि त्या स्त्रीच्या कृत्यावर ब्राह्मण खूपच क्रोधित झाला आणि तो म्हणू लागला, तुझी इतकी हिंमत, तू एक वेश्या असून सुद्धा एका ब्राह्मणाला कानाखाली मारलीस, तू खूप मोठा पाप केला आहेस. तेव्हा ती स्त्री म्हणू लागली, ब्राह्मण देवता, मी कोणताही अपराध केलेला नाही. अपराध तर तुम्ही केलेला आहे. तुम्ही माझ्या घरचे पाणी प्यायला आहात, तुम्ही माझ्या घरातील भिक्षा स्वीकार केली. माझ्या हाताने शिजवलेलं अन्न तुम्हाला मान्य आहे, त्याचबरोबर तुम्ही मी भरवलेलं अन्नसुद्धा खाऊ शकता. जर तुम्ही वेश्येच्या घरी काहीच काम करू शकत नाही, मग तुम्ही हे सर्व करण्यासाठी तयार कसे झालात बरं? तेव्हा तो ब्राह्मण म्हणू लागला, तुझ्या भावनेमुळं, तुझ्या प्रेमामुळं. ती वेश्या म्हणू लागली, प्रेमामुळं नाही तर लालसेमुळं तुम्हाला 15 सोन्याच्या मोहरा दिसत होत्या आणि म्हणूनच तुम्ही माझ्या घरचे अन्न खायला तयार झालात. इतकेच नाही, माझ्या हाताने खायला सुद्धा तयार झालात. त्या स्त्रीचं हे बोलणं ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाचे डोळे उघडले. तो त्या स्त्रीच्या चरणामध्ये पडून म्हणाला, तुम्ही वेश्या नाहीत तर माझी तुम्ही गुरु आहात. कारण 12 वर्ष काशीमध्ये मी अध्ययन केल्यानंतर सुद्धा मला हे समजू शकलं नाही की खरा पापाचा बाप कोण असतो. आणि तुम्ही मला एका मिनिटामध्ये सांगितलं की पापाचा बाप कोण आहे. आज मला समजलं आहे की पापाचा बाप हा लोभ असतो. बघा, लक्षात ठेवा, समर्थांनी सांगितलेलंच आहे, पापाचा बाप असतो ना, हे पाप निर्माण कशामुळं होतं? जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये लोभ तयार होतो ना, लालसा उत्पन्न होते, तेव्हा पाप निर्माण व्हायला वेळ लागत नाही. म्हणून पाप असतं ना. बघा, म्हणून लोभाला, अहंकाराला, मीपणाला कधीच जवळ आणून देऊ नका. बघा, मनुष्याने कधीही लोभी नसावं. ती वेश्या म्हणू लागली, हे ब्राह्मण देवता, या लोभामुळे माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो ना, हे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं आहे. कुत्रा देवाला, बघा लक्षात ठेवा, ही गोष्ट आहे ना, ती कुत्रा देवाला सांगत आहे. तेव्हा कुत्रा देवाला म्हणतो, हे प्रभू, म्हणूनच मला मानवजातीचा द्वेष आहे. कारण माणूस लोभामध्ये येऊन कितीही मोठा घाणेरडे कृत्य करू शकतो. प्रभू, मी तुम्हाला आणखी पुढे सांगतो की माणूस विश्वासार्हसुद्धा नसतो. तो स्वतःच्या फायद्यासाठी त्याच्याच जीवलगांचा जीव घेत असतो. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, ते कसं बरं? तेव्हा कुत्रा म्हणतो, हे प्रभू, मी सांगतो. प्रभू, एका शहरामध्ये एक खूपच श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे माझ्यासारखाच एक विश्वासू कुत्रा होता. अचानक तो कुत्रा, बघा, तो श्रीमंत व्यापारी खूपच गरीब झाला आणि त्यामुळं त्याला त्याच्या कुत्र्याला सोडावं लागलं. त्या व्यापाऱ्यानं त्याच्याच साथीदाराकडं त्या कुत्र्याला गहाण ठेवून त्याच्याकडून 5,000 रुपये कर्ज घेतलं आणि त्या पैशातून त्यानं दुसरं नवीन काम सुरू केलं. तो व्यापारी त्याच्या व्यापाऱ्या साथीदाराला म्हणाला, जेव्हापर्यंत मी तुमचे 5,000 रुपये परत करत नाही ना, तेव्हापर्यंत माझा हा प्रामाणिक कुत्रा तुमच्याकडे गहाण राहील. आणि ज्या दिवशी मी 5,000 रुपये तुम्हाला परत करेल, तेव्हा मी माझा कुत्रा तुमच्याकडून परत घेऊन जाईल. आणि असं म्हटल्यानंतर तो व्यापारी तिथून निघून जातो. आणि काही दिवसानंतर तो साथीदार व्यापारी त्याच्या दुकानामध्ये चोरी होते. चोराने त्याच्या दुकानातील सर्व सामान चोरी करून नेतो. जेमतेम 10-20 हजार रुपयांचं सामान तिथे उरलेलं असतं. इकडे त्या प्रामाणिक कुत्र्याला माहीत होतं की दुकानामध्ये चोरी होत आहे
आणि अशा प्रकारे तो प्रामाणिक कुत्रा त्या चोराचा पाठलाग करू लागला. त्याने ती जागा पाहिली जिथे चोरांनी चोरीचं सामान लपवून ठेवलं होतं आणि त्यानंतर तो कुत्रा पुन्हा दुकानावर परत आला. सकाळी जेव्हा व्यापारी उठला ना आणि जेव्हा त्या दुकानातील सर्व सामान गायब झालेलं होतं, व्यापाऱ्यानं लगेच रडायची सुरुवात केली. कारण व्यापाऱ्याला आता वेळ लागायचंच बाकी होतं, कारण त्याच्या दुकानातील सर्व सामान चोरी झालं होतं. परंतु इकडे तो कुत्रा सारखा त्या व्यापाऱ्याचा पायजामा ओढत होता आणि दरवाजाच्या दिशेने पळत होता, जसा तो त्या व्यापाऱ्याला कुठेतरी बाहेर घेऊन जाऊ इच्छित होता. हा सर्व प्रकार पाहून व्यापाऱ्याच्या मित्राने त्या व्यापाऱ्याला सांगितलं की कदाचित या कुत्र्याला चोराबद्दल काहीतरी माहीत आहे आणि म्हणूनच हा तुमचा पायजमा धरून तुम्हाला सारखा ओढत आहे. आपण या कुत्र्यासोबत त्याच्या मागे मागे जायला हवं. आणि त्यानंतर तो व्यापारी त्या कुत्र्याच्या मागे मागे जाऊ लागला आणि कुत्रा त्या व्यापाऱ्याला त्याच ठिकाणावर घेऊन आला ज्या ठिकाणी त्या चोरांनी त्याच्या दुकानातील सर्व सामान लपवून ठेवलं होतं. त्या ठिकाणी आल्यानंतर कुत्र्याने जमीन खोदायला सुरुवात केली. कुत्र्याने जोरामध्ये भुंकण्याची सुरुवात केली, कारण तो कुत्रा सांगण्याचा प्रयत्न करत होता की सामान इथे गाडलेलं आहे. व्यापाऱ्यानं जमीन खणली आणि सर्व सामान त्यांनी परत मिळवलं. त्यामध्ये कुठलीही गोष्ट कमी नव्हती. सर्व सामान जसेच्या तसं मिळालं. व्यापारी आणि त्याचे सर्व सामान मिळाल्यामुळं खूपच खुश झाला आणि त्यानंतर घरी आल्यानंतर त्याने एका कागदावर काहीतरी लिहून तो कागद कुत्र्याच्या कानाला लावून कुत्र्याला त्याच्या जुन्या मालकाकडे पाठवलं. आणि त्या मालकानं त्या कागदामध्ये लिहिलं होतं की तुमचा कुत्रा खूपच प्रामाणिक आहे, निष्ठावान आहे आणि तुमच्या या कुत्र्याच्या निष्ठेमुळं तुम्ही जे 5,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं ना, मी ते कर्ज माफ करत आहे. कारण तुमच्या कुत्र्याच्या निष्ठेमुळं माझ्या दुकानातून चोरी झालेले सर्व सामान मला परत मिळालं आहे आणि म्हणूनच आज मी तुमच्या कुत्र्याला माझ्याकडून मुक्त करत आहे आणि बक्षीस स्वरूपात मी आणखी 5,000 रुपये कुत्र्यासोबत पाठवून देत आहे. हे सर्व पाहून कुत्र्याला सुद्धा खूप आनंद झाला. तो विचार करू लागला की आज मी माझ्या मालकाजवळ जाईल आणि जेव्हा माझ्या मालकाला माझ्या प्रामाणिकपणाबद्दल समजेल ना, तेव्हा त्यांना सुद्धा खूपच आनंद होईल. इकडे जेव्हा त्या व्यापाऱ्याने त्याच्या कुत्र्याला परत येताना पाहिलं, तेव्हा त्याने विचार केला की असं वाटत आहे की माझा सहकारी त्याचे पैसे परत मागू इच्छित आहे आणि म्हणूनच त्याने माझ्या कुत्र्याला माझ्याजवळ पाठवलं आहे. माझ्याकडे अजून पैसे नाहीत. मग मी त्या व्यापाऱ्याला कुठून पैसे देणार? अजून तर मी माझ्या नुकसानाची भरपाईसुद्धा करू शकलो नाही. त्यामुळे मी असं करतो, माझ्या घराचा पत्ता फक्त या कुत्र्यालाच माहीत आहे आणि जर मी या कुत्र्याला मारलं ना, तर माझा सहकारी माझ्या घरापर्यंत कधीच पोचू शकणार नाही. त्यामुळे त्याचं कर्ज मला परत करावं लागणार नाही. आणि असाच विचार करून तो व्यापारी त्याच्या प्रामाणिक कुत्र्याकडं तलवार घेऊन धावू लागतो. तलवारीनं तो कुत्र्याचं डोकं धडापासून वेगळं करतो आणि त्यामुळे कुत्रा मरतो. आणि कुत्रा मेल्यानंतर त्या कुत्र्याच्या कानातून एक कागद खाली पडतो आणि त्या कागदावर जे लिहिलेलं होतं ना, ते सर्व वाचल्यानंतर त्या व्यापाऱ्याला खूपच दुःख होतं. कुत्रा म्हणतो, हे प्रभू, आणि म्हणूनच मी मनुष्य जातीचा तिरस्कार करतो. मनुष्य त्याच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि तो त्याच्या स्वार्थापोटी स्वतःच्याच लोकांचं प्राण घेत असतो. कुत्रा पुढे म्हणतो, प्रभू, मी ज्या पण घटना आणखी पाहिल्या आहेत ना, त्या संक्षिप्त रूपामध्ये तुम्हाला सांगतो. मनुष्य विश्वासघाती असतो, लालची असतो, स्वार्थी असतो, चरित्रहीन असतो. त्याची पत्नी असूनसुद्धा तो परस्त्रीमध्ये अडकला जातो. पाहुण्यांचा अनादर करणारा असतो, स्त्रियांचा अपमान करणारा असतो, निरापराधांना दोषी ठरवणारा असतो. मी असं म्हणू शकतो की माणूस ते सर्व नीच काम करतो, ज्यामुळं त्याच्यासाठी नरकाचे द्वार उघडतात. त्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात, हे श्वान, तू अगदी बरोबर म्हणत आहेस, परंतु सर्व पुरुष सारखे नसतात. आता मी तुला एक छोटी कथा सांगतो. एक खूपच बलवान आणि उदार स्वभावाचा राजा होता. तो त्याच्याकडील सर्व काही सोन्यानं राज्यातील गरीब लोकांना दान करत असे.
तो राजा सकाळी लवकर उठून त्याच्या जवळील जे सोनं असेल ना ते राजवाड्याच्या दरवाजाजवळ उभ्या असणाऱ्या गरिबांना तो रोज वाटत असे, ज्याद्वारे ते गरीब लोक त्यांच्यासाठी अन्न कपडे सर्व काही खरेदी करू शकतील. भगवान भोलेनाथ पुढे म्हणतात, हे श्वान, एके रात्री एक शेतकरी राजाच्या महालाजवळ आला आणि भिंतीला चिकटून लपून राहिला. त्या शेतकऱ्याने विचार केला की तो रात्रभर राजाच्या महालाच्या बाहेर उभा राहील आणि सकाळी जेव्हा राजा दरवाजा उघडेल ना तेव्हा सोनं मिळवण्यासाठी सर्वात पहिला उपस्थित असेल. शेतकऱ्यांनी विचार केला की जर तो सर्वात आधी गेला ना तर सर्वात जास्त सोनं त्याला मिळेल, राजा त्याला सोनं देईल आणि ज्यामुळे त्याची गरिबीसुद्धा नाहीशी होईल. परंतु राजाच्या महालामध्ये एका पहारेकऱ्यानं रात्री शेतकऱ्याला दरवाजाच्या शेजारी लपलेलं पाहिलं. तेव्हा त्या शिपायानं विचार केला की नक्कीचा कोणीतरी चोर असेल जो रात्री राजाच्या महालामध्ये चोरी करण्याच्या उद्देशानं आला आहे. आणि असाच विचार करून त्या पहारेदारानं शेतकऱ्याला पकडलं आणि नेहून महालाच्या खाली कैदखान्यामध्ये बंद केलं. पुढच्या दिवशी राजानं मागच्या रात्रीचा प्रसंग ऐकल्यानंतर राजवाड्याच्या खाली असलेल्या कैदखान्यामध्ये जाऊन शेतकऱ्याशी बोलणं केलं. राजा त्या अंधारामध्ये दाटलेल्या कैदखान्यामध्ये गेला आणि तिथे जाऊन त्यांनी त्या शेतकऱ्याला विचारलं, तू माझ्या वाड्यामध्ये चोरी का करू इच्छित होतास? खरं तर तू फक्त तुला अन्न आणि भोजन मिळवण्यासाठी माझ्याकडून सोने मागायचं होतं. तुला हे माहीत नाही का? मी हे सर्व आनंदाने दान करत असतो. राजाचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो गरीब शेतकरी म्हणू लागला, हे राजा, मी चोर नाही, मी एक शेतकरी आहे जो खूपच वाईट अवस्थेमध्ये जात आहे आणि मला मदतीची गरज आहे. मी कधीतरी एक चांगला शेतकरी आणि एक चांगला व्यापारी होतो. मी खूपच दानधर्म करायचो, परंतु नंतर दुष्काळ पडला आणि चोरांनी माझी गुरे चोरली. पुढे शेतकरी म्हणतो, महाराज, मी तुमच्या महालामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आलो नव्हतो. मी रात्री यासाठी आलो आहे जेणेकरून सकाळी मी लाईनमध्ये सर्वप्रथम असेल आणि जेव्हा तुम्ही सोने वाटत असाल ना तेव्हा सर्वप्रथम सोने मला मिळेल. महाराज, मी जे काही बोलतोय ना ते पूर्णपणे सत्य आहे. शेतकऱ्याचं हे बोलणं राजाच्या हृदयाला भिडलं आणि राजाने शेतकऱ्याला कैदखान्यातून मुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर राजाने त्या शेतकऱ्याला 10 सोन्याच्या मोहरा दिल्या, ज्याद्वारे शेतकरी त्याचा उदरनिर्वाह करू शकेल. त्यानंतर शेतकऱ्यानं राजाचा आभारसुद्धा मानलं आणि सोने घेऊन तो महालातून निघून गेला. परंतु पुढच्याच दिवशी शेतकरी त्याच्या 10 सोन्यांच्या मोहरांनी संतुष्ट झालेलाच नव्हता. प्रत्येक रात्री तो महालाच्या दरवाजाजवळ येऊन सकाळ होण्याची वाट पाहत असे. रोज सकाळी राजा येत असे आणि त्या शेतकऱ्याला 10 सोन्याच्या मोहरा देत असे. अशा प्रकारे 10 सोन्याच्या मोहरा शेतकरी अनेक दिवस मिळवत राहिला. शेवटी राजाने शेतकऱ्याला एके दिवशी विचारलं, मी तुला इतकं सोनं दिलं आहे, मग तू रोजच्या रोज माझ्या महालामध्ये का येतोस बरं? कारण मला असं वाटत आहे की तुला इतके सोनं दिलं आहे ना ज्यामुळे तू आता गरीब आणि उपाशी नाहीस. तेव्हा शेतकरी म्हणतो, महाराज, मला तुमच्यासारखं बनायचं आहे. तेव्हा राजा म्हणू लागला, जर तू माझ्यासारखा झालास ना तर या राज्यातील गरीब लोकांची मदत करशील. तेव्हा तो शेतकरी म्हणाला, महाराज, जर मी तुमच्यासारखा बनलो ना तर मी या राज्याची गरिबी पूर्णपणे नाहीशी करेल. शेतकऱ्याच्या या बोलण्यावर प्रभावित होऊन राजाने त्याचं अर्ध राज्य शेतकऱ्याला दिलं आणि त्याचं अर्ध धन सुद्धा शेतकऱ्याला देऊन टाकलं. राजा शेतकऱ्याला पुढे म्हणाला, परंतु तुला मला वचन द्यावं लागेल की तू नेहमी त्या लोकांची मदत करशील ज्यांना मदतीची गरज आहे ना. त्यानंतर शेतकऱ्यानं राजाचं म्हणणं मान्य केलं. राजानं त्याचं अर्ध धन आणि अर्ध राज्य शेतकऱ्याला देऊन टाकलं. भगवान भोलेनाथ पुढे म्हणतात, हे श्वान, अशाच प्रकारे बरेच वर्ष निघून गेले आणि तो शेतकरी खूपच श्रीमंत झाला. त्याने राजाद्वारे मिळवलेल्या धनाने खूप सारं धन एकत्रित केलं आणि तो त्या राजापेक्षा सुद्धा अधिक धनवान झाला. गरिबांमध्ये पैसा वाटू लागला. जेव्हा राजाला शेतकऱ्याबद्दल हे समजलं तेव्हा राजाला खूपच आनंद झाला. राजाला हे माहीत होतं की दान धर्मामुळे सर्वात मोठं सुख आहे, सर्वात मोठा आनंद आहे
आणि शेतकऱ्याला सुद्धा ते खूपच चांगल्या प्रकारे समजलं होतं की त्याने सुद्धा त्याचं धड, त्याचा आनंद इतरांसोबत वाटला. आणि त्यानंतर तो शेतकरी आणि राजा दोघांनीही मिळून त्याच्या राज्यातील सर्व गरिबी पूर्णपणे संपवली आणि त्याच्या राज्यातील प्रजा आनंदाने जीवन जगू लागली. या कथेचं तात्पर्य काय? समर्थांनी सांगितलेलं आहे की या जगामध्ये, या संसारामध्ये सर्व मनुष्य एकसारखे असतात का? काही दान धर्म करणारे सुद्धा असतात, कारण ते देवाचे स्वरूपच असतात ना. म्हणून प्रत्येक मनुष्यामध्ये वाईट विचार भरलेले आहेत असे पाहू नका, कारण प्रत्येकामध्ये परमेश्वराचं रूप पाहिलं ना तर तुम्हाला परमेश्वर कधी मिळून जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही ज्या पद्धतीने विचार कराल ना त्या पद्धतीनं तुम्ही व्हाल. म्हणजेच जर तुमच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल वाईट विचार येत असतील तर तुम्ही सुद्धा वाईट व्हाल, आणि जर तुमच्या मनामध्ये चांगले विचार येत असतील ना तर तुमच्या जीवनात सुद्धा सुख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जो मनुष्य वाईट कर्म करतो ना त्याला फळसुद्धा तसंच मिळणार आहे. पण जर तुम्ही चांगले कर्म करत असाल ना तर नक्कीच तुम्हाला चांगलं फळ मिळून जाईल. म्हणून सत्याच्या मार्गाने चाला, सत्याच्या मार्गाने वाटचाल करा. तुमच्या सदैव सोबत माझा भगवंत असेल, काही चिंता वाटून देऊ नका. जय जय रघुवीर समर्थ.